सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। येवला शहरात सन 2023 ते 2025 या काळात झालेल्या विकास कामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप करत आरटीओ कार्यकर्ते योगेश पोळ व विवेक चव्हाण यांनी नगरपालिका कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलंय। या आंदोलनामुळे पालिका प्रशासनाचे धाबे दणाणले। अभियंत्यांची चौकशी, बांधकाम अभियंता राजेंद्र सुतावणे यांच्या कार्यकाळातील सर्व कामांची सखोल चौकशी व्हावी आणि त्यांचा सेवानिवृत्ती निधी तात्काळ रोखावा। मेन रोडवरील जबरेश्वर खुंट ते इंद्रनील कॉर्नर रस्ता काँक्रिटीकरण व भूमिगत गटार कामात भ्रष्टाचार झाला असून दत्तस्वामी कन्स्ट्रक्शनचा परवाना रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। शहरात सध्या सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेत अवघ्या 9 इंची पाईपचा वापर केला जातोय, जो भविष्यात डोकेदुखी ठरेल। प्रशासनातील अधिकारी पुराव्यांकडे दुर्लक्ष करत भ्रष्टाचाराला पाठीशी घालत आहे। जोपर्यंत दोषींवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असा पवित्र उपोषण करताना घेतलाय। या आंदोलनाकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले। 2023-25 मध्ये जे प्रशासकीय काम केलेलं आहे येवला नगरपालिकेने, त्यामध्ये इंद्रनील कॉर्नर ते याच्यापर्यंत जबरेश्वर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गटारी बांधण्यात आलेला नसून याच्यावर ज्यांनी बिलं काढले, म्हणून या ठिकाणी हा जो परवाना आहे दत्त स्वामी कॉन्ट्रॅक्टर याचा तात्काळ परवाना रद्द करण्यात यावा हीच आमची इच्छा आहे। येवला शहरात ज्या प्रशासकीय काळात जे भुयारी आणि भूमिगत गटार आणि सिमेंट काँक्रीटीकरण झाले त्यात मोठ्या प्रमाणात अनियमितता आहे, त्याची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी। तसेच आता जे भुयारी गटार काम चालू आहे त्यामध्ये जे पाईप वापरतात ते 9 इंच पाईप वापरतात, त्यामुळे गटार चोकअप होऊन संपूर्ण गावाला त्रास होणार आहे, म्हणून 18 इंच पाईप वापरावा व ते नियमानुसार काम करावे ही आमची पहिली मागणी असून ते जे काम आहे ते सर्व काही नियमानुसार व्हावे आणि जनतेचा पैसा जनतेसाठीच वापरण्यात यावा। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे, येवला।